महाराष्ट्र राज्यात एचएससी म्हणजे इयत्ता 12वीच्या अंतिम परीक्षा 11 फेब्रुवारी 2025 पासून सुरू झालेल्या आहेत। 12वी बोर्डाची परीक्षा इंग्रजीच्या पेपरने सुरू झाली आहे। सुरू झालेल्या महाराष्ट्र एचएससी 2025 परीक्षा 11 मार्चपर्यंत चालणार आहेत। महाराष्ट्र 12वी बोर्ड परीक्षा 2025च्या शेवटच्या दिवशी विद्यार्थी समाजशास्त्राचा पेपर लिहिणार आहेत। महाराष्ट्र इयत्ता 12वी बोर्डाची परीक्षा 2 शिफ्टमध्ये घेतली जाणार आहे। पहिली शिफ्ट सकाळी 11 ते दुपारी 2 आणि दुसरी शिफ्ट दुपारी 3 ते सायंकाळी 6 वाजेपर्यंत असेल। बोर्डाच्या परीक्षेच्या काळात विद्यार्थ्यांना शाळेचे ओळखपत्र सोबत ठेवावे लागेल। प्रवेश पत्राशिवाय परीक्षा केंद्रात प्रवेश दिला जाणार नाही। यंदा विद्यार्थ्यांना प्रश्नपत्रिका वाचण्यासाठी 10 मिनिटेही मिळणार आहेत। विद्यार्थ्यांना नियोजित वेळेच्या किमान 30 मिनिट आधी परीक्षा केंद्रावर पोहोचण्याचा सल्ला देण्यात आला आहे। महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या मार्च 2025 12वी परीक्षा 11 फेब्रुवारी रोजी सुरू झाली आहे। यंदा परीक्षा नियोजित वेळेपेक्षा 10 दिवस आधी सुरू झाली असून निकालही लवकर जाहीर करण्याचा मानस आहे। 15 मेपर्यंत 12वी आणि 10वीचा निकाल जाहीर करण्याचे उद्दिष्ट ठेवण्यात आले आहे, अशी माहिती मंडळाचे अध्यक्ष शरद गोसावी यांनी दिली। याच अनुषंगाने मुरुम शहरात 12वीच्या परीक्षा 2 केंद्रावर सुरू झाल्या आहेत। त्यात प्रतिभा निकेतन उच्च माध्यमिक विद्यालयात 22 वर्गामध्ये 544 विद्यार्थी परीक्षा देत आहेत, तर दुसरे केंद्र कला वाणिज्य व विज्ञान महाविद्यालयात 15 वर्गामध्ये 380 विद्यार्थी परीक्षेला बसले आहेत। यावेळी पालक आपल्या विद्यार्थ्यांना परीक्षा केंद्रावर सोडायला आले होते। पोलीस प्रशासनाने देखील चोख बंदोबस्त ठेवला आहे। परीक्षा सुरू होण्यापूर्वी संपूर्ण परीक्षा केंद्राचा परिसर गर्दीने गजबजून गेल्याचे दिसून आले। फसवणूक मुक्त परीक्षा मोहिमेवर भर देऊन निष्पक्ष परीक्षा सुनिश्चित करण्यासाठी मंडळाने कडक व्यवस्था केली आहे। परीक्षा हॉलमध्ये मोबाईल फोन, ब्लूटूथ उपकरणे आणि स्मार्ट घड्याळे यासारखी इलेक्ट्रॉनिक गॅजेट घेऊन जाण्यास सक्त मनाई आहे। विद्यार्थ्यांना फक्त आवश्यक स्टेशनरी वस्तू आणण्याची परवानगी दिली आहे। याशिवाय परीक्षा शिफ्ट संपेपर्यंत विद्यार्थ्यांना परीक्षा हॉलमधून बाहेर पडू दिले जाणार नाही। परीक्षा केंद्रातील वर्गावर शिक्षकांनी विद्यार्थ्यांची पूर्ण तपासणी करूनच वर्गात सोडण्यात आले। याशिवाय शासनाने दिलेल्या नियमाचे पूर्णतः पालन करीत परीक्षांना सुरुवात झाली असल्याचे दिसून आले।